Write down trigonometry for negative angle. Trigonometry for negative angle. Trigonometry for negative angle. फिगर ड्रॉ करा. Write down. Consider point P. Consider point P with the coordinate x comma y, making an angle of theta, making an angle of theta with positive x-axis. So we are considering point P on a unit circle having coordinate x comma y. We are joining OP and this angle is theta. It is making an angle of theta with positive direction of x-axis. Right? So point P having coordinate x comma y. So we know x coordinate represent value of cosine function, y coordinate represent value of what? Sine function. Okay, so from this x is equal to what? Cos theta, and what is y? Y is equal to sine theta. Right? Next we are projecting this point P. This is P dash. Write down next. Project point P as shown in the figure. Project point P as shown in figure. प्रोजेक्शन म्हणजे काय, आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. सो P डॅश इट इज इन फोर्थ क्वाड्रंट. सो व्हॉट विल बी इट्स कोऑर्डिनेट? एक्स काय असणार आहे त्याचा? पॉझिटिव्ह. व्हॉट अबाउट वाय? हां. सो P डॅश कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा मायनस वाय. Then join OP dash. So this angle we are measuring in clockwise direction, so it has to be negative. So this is minus theta. आता थीटाच काय आला आहे, कारण सी OPचा अँगल किती होता? व्हॉट इज अँगल ऑफ OP विथ एक्स ॲक्सिस? थीटा. आपण Pलाच प्रोजेक्ट केलं, तो हा अँगल चेंज नाही होणार. हां, हा थीटा असेल तर आपण किती असणार आहे? थीटा. फक्त तो क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये मेजर करतोय, सो दॅट्स वाय इट इज मायनस, निगेटिव्ह अँगल. राईट? सो राईट डाऊन P डॅश इज इक्वल टू P डॅश. व्हॉट आर कोऑर्डिनेट्स ऑफ P डॅश? एक्स कॉमा मायनस वाय. So x coordinate will represent value of cosine function.
What is angle of OP dash with positive x-axis? What is angle of OP dash with positive x-axis? Minus theta. And y coordinate represent value of sine function. So इथे x ची व्हॅल्यू किती आहे? cos of minus theta. What is value of minus y? y coordinate किती आहे? sin of minus theta. So write down from 1 and 2. From 1 and 2. Let us compare x. From 1, what is x? Cos theta. And from 2, what is x? Cos of minus theta. So this is the first formula. Cos of minus theta is equal to cos theta. Trigonometry for negative angle. So this is trigonometry for negative angle. Cos of minus theta. What is value of cos of minus theta? It is same as cos theta. So cos minus 150. It is same as cos 150. Okay. निगेटिव्ह अँगलला कॉससाठी काही फरक पडत नाही. कॉस ऑफ मायनस थीटा इट इज सेम ॲज कॉस थीटा. Then what is y from this? Sin theta. And what is y from this? इथे मायनस वाय इज इक्वल टू काय बनणार आहे? साइन ऑफ मायनस थीटा. सो व्हॉट अबाउट वाय विल बी इक्वल टू काय बनणार? करेक्ट आहे का लिहिलेलं? अरे इथे साइन ऑफ तुम्हाला काय टाकावं लागेल? साइन ऑफ मायनस थीटा. सी व्हॉट इज वाय? ही जी वायची व्हॅल्यू आहे ही कशा व्हॉट इज वाय? साइन थीटा. करेक्ट. व्हॉट इज वाय फ्रॉम दिस? ही ही मायनस साईन इकडे देऊ शकतो. हे बघा असं स्टेटमेंट आहे. मायनस वाय इज इक्वल टू किती आहे? साइन ऑफ मायनस थीटा आहे. सो ही जी निगेटिव्ह साईन आहे ही इथे देऊ शकतो ना आपण. वाय विल बी इक्वल टू करेक्ट. सो साइन थीटा विल बी इक्वल टू ओके हां इथे मायनसचे साईन. एक मिनिट. साइन ऑफ मायनस साइन थीटा. सो यालाच प्रॉपरली लिहायचं आहे. तर कसं लिहिणार सांगा? ही मायनस साइन यू कॅन टेक टू द लेफ्ट हँड साईड. साइन ऑफ मायनस थीटा राईट. साइन ऑफ मायनस थीटा. मायनस साइन इथे पण देऊ शकतो आपण. इज इक्वल टू वॉट? मायनस साइन थीटा. कळते काय का लिहायचं आहे? हे बघा इथून तुम्ही वाय कॅल्क्युलेट केला किती आला? वाय साइन थीटा. इथून मायनस वाय इज इक्वल टू काय बनते? साइन ऑफ मायनस थीटा बनते. म्हणजे वाय किती बनेल? ही मायनसची साइन इकडे देऊ शकतो आपण. वाय यू कॅन कम्पेअर दिस. करेक्ट. सो काय भेटणार? साइन थीटा इज इक्वल टू करेक्ट. ही मायनसची साईन इथून रब करा इकडे टाका. सो साइन ऑफ मायनस थीटा. साइन ऑफ मायनस थीटाची व्हॅल्यू किती असते? मायनस साइन थीटा. नेक्स्ट लेट अस राईट फॉर टॅन. आता हे बघा सेक कसला रेसिप्रोकल आहे? कॉसचा. हां सो सेक ऑफ मायनस थीटा काय बनणार आहे? ह्याच्याच पुढे खाली कंटिन्यू करा. सेक ऑफ मायनस थीटा काय बनणार आहे? इट इज सेम ॲज सेक थीटा. इथून आपण लिहितो टेकिंग रेसिप्रोकल्स ऑन बोथ साईड. याचा रेसिप्रोकल घेतलं तर काय बनणार? सेक थीटा. याचा रेसिप्रोकल घेतलं तर काय बनणार? सेक ऑफ मायनस थीटा. सिमिलरली इथे जर दोन्ही साईडला तुम्ही रेसिप्रोकल घेतले तर काय भेटणार तुम्हाला? कोसेक ऑफ मायनस थीटा विल बी इक्वल टू मायनस कोसेक थीटा.
Then let us write for tan. Tan of minus theta. बरोबर ना, आपल्याला निगेटिव्ह अँगलसाठी ट्रिग्नोमेट्री लिहायचं. व्हॉट इज टॅन? साइन अपॉन कॉस. व्हॉट इज साइन ऑफ मायनस थीटा? साइन ऑफ मायनस थीटा किती आहे? मायनस साइन थीटा. व्हॉट इज कॉस ऑफ मायनस थीटा? कॉस ऑफ मायनस थीटा किती आहे? कॉस थीटा. करेक्ट. सो ही मायनसची साईन आपण ॲज इट इज ठेवतोय. ही मायनसची साईन ॲज इट इज ठेवली. व्हॉट इज साईन बाय कॉस? टॅन. सो काय रिलेशन आहे? टॅन ऑफ मायनस थीटा. टॅन ऑफ मायनस थीटा विल बी इक्वल टू व्हॉट? मायनस टॅन थीटा. Tan of minus theta is equal to minus tan theta. And taking reciprocals on both sides, cot of minus theta will be equal to minus cot theta. Right? So this is for negative angle. Right? So let us see how to use this. झाले का लिहून? How to use this? Write down. Sin minus 240 find out करायचं. Sin of minus 240. राईट. सो जेव्हा पण निगेटिव्ह अँगल येईल तेव्हा हे फॉर्म्युले, आउट ऑफ दिस एक फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. त्याला पहिले पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करून घ्या. साइन ऑफ मायनस थीटा काय? यू कॅन राईट साइन ऑफ मायनस थीटा एज व्हॉट? मायनस साइन थीटा. सो दिस इज साइन ऑफ मायनस थीटा. दिस कॅन बी रिटन ॲज मायनस साइन 240. करेक्ट. सो यू कीप दिस मायनस साइन ॲज इट इज. आणि काल आपण भरपूर प्रॅक्टिस केली. साइन 240 फाइंड आउट करा. करेक्ट. साइन 240. करेक्ट. 180 प्लस 60. 180 degree. It is related to what? X axis. So if angle is related to x axis, there will be no change in trigonometric function. Then 240 डिग्री. हे मायनसचं साईन ॲज इट इज कंटिन्यू राहील. आता आपण साईन 240 डिग्री फाइंड आउट करतोय. सो लोकेशन याचं नाही चेक करायचं. लोकेशन कसलं चेक करावं लागेल? 240 डिग्री. सो 240 डिग्री लाईज इन विच क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. इन थर्ड क्वाड्रंट साइन इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? निगेटिव्ह. कळलं काय काय चेंजेस आहे? सो मायनस मायनस काय झालं? प्लस साइन 60 √3/2. फाइंड दिस टॅन ऑफ मायनस थीटा. फक्त फर्स्ट स्टेप चेंज आहे. बाकी मग आपण हे काल फाइंड आउट केले टॅन 330 वगैरे. So this is of the form tan of minus theta. So tan of minus theta is minus tan theta. So keep this minus sign as it is. Sorry,
टॅनला काय करणार 330, 330ला कसं स्प्लिट करणार, करेक्ट 360 minus, right? Now apply yesterday's rule. 360 degree, it is related to what? X-axis, no change in trigonometric function. So tan चं tan 30 लिहून घ्या. Now check the location. 330 degree, it is lies in which quadrant? Fourth quadrant, correct? In fourth quadrant, tan is positive or negative? Negative. Minus minus plus tan 30. 1/√3. बस एवढाच डिफरन्स आहे. बाकी मग कालचेच एक्झाम्पल निगेटिव्ह अँगलसाठी पण तुम्ही लिहू शकता. झालं का एवढं? ओके, सगळे CBSEचे क्वेश्चन सॉल्व करूया. राईट डाऊन. सगळ्यांसोबत लिहितील ना, जो आपण थेअरी पार्ट बघितलं त्याच्यावरच बेस्ड आहे क्वेश्चन्स. राईट डाऊन. फर्स्ट, फाइंड व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, फाइंड व्हॅल्यूज ऑफ following trigonometric function. First, sin 765 cosec minus 1410 degree, tan 19 pi by 3, sin minus 11 pi by 3, and last cot minus 15 pi by 4. एक एक क्वेश्चन लिहिला तरी चालेल. फर्स्ट, साइन ऑफ काय 765 डिग्री. 765 degree. So how we will split 765? Correct, 720 plus. एक एक क्वेश्चन लिहा. हे ज्यांना जमेल ते पुढे प्रोसीड करू शकतात. मी सगळं सांगितलं आहे. हां, हे आता निगेटिव्ह अँगलसाठी आलं आहे. काल आपण हे डिस्कस केलेलं, डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घ्यानंतर तुम्ही स्प्लिट करा. ज्यांना जमेल त्यांनी सॉल्व करायला घ्या. बाकीच्यांनी सोबत सॉल्व करा. सो 765 डिग्री याला स्प्लिट करायचं. कसं स्प्लिट करणार? 720 प्लस 45. सो फर्स्ट अँगल शुड बी क्वाड्रंट अँगल, बरोबर ना. 720 याच्यात काय झाला? क्वाड्रंट अँगल आहे. हा कोणत्या ॲक्सिसवर आहे? एक्स ॲक्सिसवर आहे. हा जर एक्स ॲक्सिसवर असेल, नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, सो साईनचं साईनच राहणार. यू राईट साइन 45. साइन 45 लिहून घ्या. देन चेक दी लोकेशन. 765 डिग्री, इट विल बी इन विच क्वाड्रंट? हे बघा, फर्स्ट रिव्होल्यूशन केलं, किती अँगल झाला? 360 डिग्री. सेकंड रिव्होल्यूशन झालं, किती झालं? 720 डिग्री. या 720 डिग्रीमध्ये 45 डिग्री ॲड करायचे. So this angle is 765 degree. It is lies in which quadrant? First quadrant. So first quadrant मध्ये all trigonometric ratios काय आहेत? Positive. 1 by sin 45, 1/√2.
अरे ज्यांना पाहिजे फिगर ड्रॉ करून घ्या. 765 डिग्री फर्स्ट क्वार्टरमध्ये कसं आलं आहे. 2 रिव्होल्युशन म्हणजे 720 डिग्री अँगल ट्रेस झालं आहे. 720मध्ये 45 डिग्री ॲड केले आणखी. यू विल गेट 765. नेक्स्ट घ्या ज्यांचं झालं आहे कोसेक -1410 डिग्री. सेकंड कोसेक सो वेन एवर यू विल हॅव निगेटिव्ह अँगल. हां पहिले जे ट्रिग्नोमेट्री लिहून दिले निगेटिव्ह अँगल ते यूज करायचे. सो कोसेक ऑफ मायनस थीटा इट इज सेम ॲज मायनस कोसेक थीटा. राईट काय यूज केलं आहे कोसेक ऑफ मायनस थीटा. कोसेक ऑफ मायनस थीटा इट इज सेम ॲज मायनस कोसेक थीटा हे यूज करतो आहे. नाव 1410ला स्प्लिट करायचे. राईट एकदा अँगल्स लिहूयात आपण. 0 90 180 हे किती आहे 270 360. 360 प्लस 90 किती होणार तर सांगा आता. हां 450. 450 प्लस 90 540. 540 प्लस 90 630 प्लस 90 720. राईट 720 प्लस हे 2 रिव्होल्युशन झाले. आत्ताचे किती रिव्होल्युशन झाले 2 रिव्होल्युशन. थर्डसाठी 720 प्लस 90 810. 810 प्लस 90 900. हा 900 इथे येतोय हे कळत आहे ना. हां 900 प्लस 90 990. 990 प्लस 90 1080. किती रिव्होल्युशन झाले 3 रिव्होल्युशन कंप्लीट झाले. हां अजून पण याच्या नियरेस्ट नाही. 1080 प्लस 90 किती होणार 11. हां 1170 प्लस 90 1260. 1260 प्लस 90 1350 आणि 1350 प्लस 90 किती रिव्होल्युशन झाले 1 2 3 4. करेक्ट. हाऊ यू विल स्प्लिट. याच्या नियरेस्ट क्वाड्रंट अँगल कोणता आहे 1410. याच्या नियरेस्ट क्वाड्रंट अँगल कोणता आहे 1440 और 1350. सो याला स्प्लिट कसं करणार सियर याला स्प्लिट करताना ही मायनसची साईन आपण ॲज इट इज ठेवूयात. अँड कोसेक 1410 हाऊ यू विल स्प्लिट 1440 मायनस 30. क्लिअर आहे का. एक फर्स्ट शुड बी अ क्वाड्रंट अँगल. पहिला क्वाड्रंट हे तुमचे सगळे क्वाड्रंट अँगल आहे हे लिहून घ्या एका ठिकाणी. हां 90 90 ॲड करत चालायचं. नाव अप्लाय द रूल. सो वी विल कीप मायनस साइन ॲज इट इज. 1440 कोणत्या ॲक्सिसवर आहे एक्स ॲक्सिस. नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे कोसेक काय होणार 30. करेक्ट. ही मायनसची साइन ॲज इट इज ठेवली. हा अँगल कुठे आहे एक्स ॲक्सिसवर. नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नाव 1410 इट विल लाई इन विच क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. बरोबर नाही बघा इथपर्यंत किती तुमचा 1440 याच्यापेक्षा कमी आहे अँगल. 1440 पेक्षा अँगल किती आहे लेस आहे 30 ने लेस आहे. सो इट विल लाई इन विच क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोसेक पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह सांगा निगेटिव्ह. मायनस मायनस काय झालं प्लस. व्हॉट इज कोसेक 30 कोसेक 30 2. हां कोसेक 30 इज वॉट 2. हे लिहून घ्या साईडला मेन्शन करा.
हा जर अँगल ड्रॉ करायचा आहे 1410, सी दिस इज वन रिव्होल्यूशन 360, सेकंड रिव्होल्यूशन 720, करेक्ट. थर्ड रिव्होल्यूशन किती होणार 1080. आफ्टर दॅट 1350 झाला इथपर्यंत. 1350 मध्ये किती ॲड करायचे 60 डिग्री. असा अँगल ड्रॉ होईल 1410 डिग्री, फोर्थ क्वाड्रंट. नेक्स्ट काय यांचं झाले, याला कन्वर्ट करा डिग्रीमध्ये. हां काय झालं नाही, कोसेकचं सेक होणार ना. मग हे आता वाय ॲक्सिसवर आलं ना, 1350 कशावर आलं वाय ॲक्सिसवर, मग कोसेकचं सेक करावं लागेल. झाले का सेकंड फिगर ड्रॉ केली काही. हे फिगर ड्रॉ करा, तुम्हाला अँगल्सचे मोठे देतील. हे क्लिअर पाहिजे कोणत्या एक्स ॲक्सिसवर आहे, कोणत्या अँगल वाय ॲक्सिसवर आहे. नेक्स्ट थर्ड घ्या, tan 19π/3. सेकंड झालं का सगळ्यांचं. थर्ड tan 19π/3. सो 19π/3 इट इज इन रेडियन. सो रेडियनचं कन्वर्जन कशात करायचं आहे डिग्रीमध्ये. कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 180/π. किती होतं 19 × 6. किती होते 19 × 60 करायचे 1140. सो काय फाइंड आउट करायचं आहे tan 1140. याचे नियरेस्ट क्वाड्रंट अँगल बघा 1140 च्या नियरेस्ट क्वाड्रंट अँगल 1140. काय नियरेस्ट क्वाड्रंट अँगल हां 1170 और 1080 हा घेतला तरी चालेल. 1170 बरोबर ना. 1140 च्या नियरेस्ट क्वाड्रंट अँगल फाइंड आउट करायचं आहे 1170. सो 1170 मधून तुम्ही 30 सबट्रॅक्ट केलं, मायनस केलं तर किती होणार आहे 1140. So tan 1140, how we will write 1170 minus 30. So 1170 कोणत्या ॲक्सिसवर आहे 1170 वाय ॲक्सिस. इफ अँगल इज रिलेटेड टू वाय ॲक्सिस टॅनचं कन्वर्जन कशात होतं कॉट. कॉट 30 लिहून घ्या. Now 1140 what is the location. कोणतं लोकेशन येणार 1140 हां फर्स्ट क्वाड्रंट. हे बघा 1170 इथे 1170 पेक्षा कमी आहे अँगल. म्हणजे हा ड्रॉ कसा होणार आहे सेम 360 720. थर्ड रिव्होल्यूशन किती झालं 1080 राईट. 1080 मध्ये तुम्ही 60 ॲड केले तर किती होणार 1140. असा अँगल ड्रॉ होईल फर्स्ट क्वाड्रंट. हां 1140 इथे 1170 आहे. 1170 पेक्षा 30 ने कमी आहे.
फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय आहेत? पॉझिटिव्ह. cot 30 किती आहे? cot 30 √3. ओके, लक्ष द्या आता. हे झालं का? लिहून झालं का √3? हां, हे बघा, लक्ष द्या काय सांगतोय. जसं इथे आपण काय फाइंड आउट केलं? लक्ष द्या काय सांगतोय. इथे आपण पहिले काय करतोय? डिग्रीमध्ये कन्वर्ट करतोय. हा, अरे लक्ष द्या काय सांगतोय. काय फाइंड आउट करायचंय? 19 π/3. एक तर मेथड काय झाली आहे, 19 π/3 ला डिग्रीमध्ये कन्वर्ट करा आणि डिग्रीमधून तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. आता 19 आहे, व्हॉट इज नियरेस्ट मल्टिपल ऑफ 3? 19च्या जवळ नियरेस्ट मल्टिपल ऑफ 3 काय? लक्ष द्या काय सांगतोय. व्हॉट इज मल्टिपल ऑफ 3 नियरेस्ट टू 19? 18. बरोबर आहे का? 3 × 6 किती होतात? 18. नियरेस्ट मल्टिपल ऑफ 3, 19च्या नियरेस्ट मल्टिपल ऑफ 3 काय आहे? 18. सो कॅन वी राईट 19 π ॲज 18 π + π? करेक्ट आहे काय? ओके, 3 ने डिवाइड करूयात. हे स्प्लिट जर केलं तुम्ही, 18 π/3 किती होणार? 18 π/3 किती होणार? 6 π प्लस π/3. इज दिस अ क्वाड्रंट अँगल? 6 π क्वाड्रंट अँगल आहे का? पहिला रिव्होल्यूशन म्हणजे किती झालं? 2 π. सेकंड रिव्होल्यूशन म्हणजे किती झालं? 4 π. थर्ड रिव्होल्यूशन म्हणजे किती झालं? करेक्ट आहे का? मग हा जर क्वाड्रंट अँगल असेल, कोणत्या ॲक्सिसवर आहे? 6 π. अरे आपण जर रेडियनमध्ये दिलं तर हे किती आहे? 2 π रेडियन फर्स्ट रिव्होल्यूशनला. सेकंड रिव्होल्यूशनला हे किती होणार? थर्ड रिव्होल्यूशनला किती होणार? 6 π रेडियन. सो 6 π कशावर आहे? एक्स ॲक्सिसवर आहे. मग आपण चेंज करतो का ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन? नाही. 6 π + π/3 कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय असतात? पॉझिटिव्ह. व्हॉट इज tan π/3? π/3 म्हणजे किती डिग्री झालं सांगा? π/3 म्हणजे किती डिग्री झालं? 60 डिग्री. व्हॉट इज tan 60? सेम येणार आहे. हां, मग आता हे तुम्ही डिसाईड करा, याच्याने सॉल्व करायचं काय? आय थिंक हे कम्फर्टेबल असतं की डिग्रीमध्ये कन्वर्ट करा अँड देन यू कॅन राईट. हां, सो विदाउट कन्वर्टिंग इन टू डिग्री पण आपण सॉल्व करू शकतो. नियरेस्ट मल्टिपल ऑफ जे पण इथे डिनॉमिनेटर त्याचा नियरेस्ट मल्टिपल शोधायचं इथे. सो 19च्या नियरेस्ट मल्टिपल ऑफ 3 किती? 18. सो 19 π ला 18 π + π केलं, स्प्लिट करा. 18 π/3 किती झालं? 6 π + π/3 आणि इथे आपले रूल्स अप्लाय केले. नेक्स्ट पुढचं काय होतं एक्झाम्पल? हां, sin -11 π/3 करा ट्राय. sin -11 π/3. So it is sin of minus theta. We can write this as what? Minus sin theta. Then convert this into degree. So 11 π/3 याचं जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, 180 बाय पायने काय करणार आपण? मल्टिप्लाय. -660 degree. So example reduces to what? Minus sin 660 degree. Right? करा फाइंड आउट आता.
माइनस साइन 660 डिग्री. नियरेस्ट क्वाड्रंट अँगल बघा 660 च्या नियरेस्ट क्वाड्रंट अँगल काय स्प्लिट करा. शेवटचा क्वेश्चन काय होता. कॉट मायनस 15 पाय बाय 4. कॉट मायनस 15 पाय बाय 4. Okay, 15 पाय बाय 765 675. हे केलं का 660 ला कसं स्प्लिट केलं. काय लिहिलंय 630 प्लस 30. 630 कोणत्या ॲक्सिसवर आहे वाय ॲक्सिस. साईनचं कन्वर्जन कशात करणार कॉस. कोसेक नाही कॉस. ठीक आहे. 660 डिग्रीचं लोकेशन काय फोर्थ क्वाड्रंट. 660 डिग्रीचं लोकेशन काय फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. मायनस मायनस प्लस झालं कॉस 30. हां √3/2. किती होते पाय कॅन्सल झाला किती 675. सो मायनस कॉट 675 डिग्री फाइंड आउट करा. झाले का किती आलं याचा आन्सर किती आलंय 1 पॉझिटिव्ह.
हे बघा, लक्ष द्या. हा -675 डिग्री जर ड्रॉ करायचे, कसं ड्रॉ होणार? हां, क्लॉकवाईज. हे किती झालं? -360. -630. -60 मध्ये -45 ॲड करायचं. हा अँगल किती होणार? -675 डिग्री. करेक्ट आहे का? याचं लोकेशन काय आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह +1. जरी ते आपण कन्वर्ट करतोय, बट हे चेंज नाही होणार. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट आणि कशात काय पॉझिटिव्ह, कशात काय निगेटिव्ह. नेक्स्ट. ओके, एकदा आपण क्विकली तो टेबल रिवाइज करू. पुढच्या एक्झाम्पलला टेबल लागणार आहे. फक्त साइन ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लिहून घ्या. ज्यांच्याकडे लिहिलेलं असेल, नो नीड टू राईट अगेन. हे डिग्रीमध्ये अँगल्स आहेत. रेडियनमध्ये काय सांगा? 0 रेडियन, π/6 रेडियन. पुढे सांगा 45 डिग्री मीन्स π/4 रेडियन, 60 डिग्री, π/3 रेडियन, π/2 रेडियन. सो आपण फक्त साइन आणि कॉसच लिहिणार आहोत. साइन थीटा, दीज आर ऑल थीटा. डिग्री इन रेडियन. सो साइन थीटा अँड कॉस थीटा. टेबल नसेल क्विकली ड्रॉ करून घ्या. रेडियनमध्ये आता लर्न पाहिजे. हां, साइन 0, साइन 30 डिग्री 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 डिग्री √3/2 and साइन 90 डिग्री 1. राइट, दिस इज फॉर साइन. हेच रिवर्स करा. 1 0 √3/2 1/2 1/√2. सो साइन कॉस माहिती असतील. यू कॅन कॅल्क्युलेट कोसेक, सेक, टॅन जसं 30 फाइंड आउट करायचं आहे. सो 1/2 डिवायडेड बाय √3/2. हा 2 कॅन्सल होणार, 1/√3 बनेल. बरोबर ना? जसं इथून जर मला टॅन थीटा लिहायचं आहे, व्हॉट इज टॅन? साइन बाय कॉस. 0/1 0, 1/2 डिवायडेड बाय √3/2. 2 कॅन्सल झालं, किती आलं? 1/√3. 1/√2 डिवायडेड बाय 1/√2 1. √3/2 डिवायडेड बाय 1/2. 2 कॅन्सल, √3. 1/0 नॉट डिफाईन ऑर इन्फिनिटी. राईट. सो साइन आणि कॉसचंच लक्षात ठेवायचं. बाकी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतो. ज्यांच्याकडे टेबल नसेल लिहून घ्या. हे रेडियनमध्ये माहिती पाहिजे. हे लर्न पाहिजे. 30 म्हणजे π/6, 45 π/4, 60 म्हणजे किती आहे? π/3 अँड 90 डिग्री म्हणजे π/2. कन्फ्युजन होत असेल, इथे 180 टाकलं, 180/6 30, 180/4 45, 180/3 60, 180/2 90. लिहिलंय टेबल? ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे. लिहिलं का? टेबल झालं ना? लिहून घ्या. लागणार आहे व्हॅल्यूज पुढच्या एक्झाम्पलमध्ये. Right, first write down sin square π/6 plus cos square π/3 minus tan square π/4 is equal to. करा, ट्राय फाइंड आउट करा.
टेबल रेफर करा. साइन पाय बाय 6चा स्क्वेअर आहे, कॉस पाय बाय 3चा स्क्वेअर, टॅन पाय बाय 4चा स्क्वेअर. ॲड सबट्रॅक्ट करा. करा बरं. देन कॉस पाय बाय 3 किती तुमचं? काय आहे बघा, हे पाय बाय 6 तुमचं काय आलं 30, साइन 30. दिस इज कॉस 30 बरोबर नाही. किती होणार तुमचं परत 1/2चा स्क्वेअर मायनस टॅन पाय बाय 4 1चा स्क्वेअर. करा कॅल्क्युलेशन. किती झालं? -1/2. तो हे 1/4 + 1/4 करा. हां 1/4 + 1/4 किती होणार? डिनॉमिनेटर काय सेम, न्यूमरेटर ॲड होतील. 2/4 पुढे काय -1. हां नाही थीटा सेम नाही ना. हां 2/4 -1. काय पुढचं काय नेक्स्ट झालं? नेक्स्ट सेकंड करा ना सो. हे 1/2चा स्क्वेअर किती झाले? 1/4. 1/2चा स्क्वेअर 1/4 -1. इथे डिनॉमिनेटर काय सेम, न्यूमरेटर ॲड सबट्रॅक्ट होतील. 1 + 1 क्रॉस मल्टिप्लाय करा. किती होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन? 2 - 4/4 -1/2. जमायला पाहिजे फ्रॅक्शन. बरं त्यांना प्रॉब्लेम दिसते. 1/4 + 1/4 इथे डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर ॲड केले. 1 + 1 हे झालं 2/4 -1. 1 म्हणजे काय? 1/1. इथे क्रॉस मल्टिप्लाय केले. 2 - 4
अपॉन 4. नेक्स्ट आलं का? काय बरं, कुठे अडलं, काय अडलं? हे बघा 3 टर्म आहे. एक आहे साइन पाय बाय 6, करेक्ट. दुसरी टर्म काय आहे? कोसेक 7 पाय बाय 6, कॉस पाय बाय 3. हे साइन 30 झालं, 1/2 आहे, करेक्ट. हे माहिती आहे आपल्याला, कॉस पाय बाय 3 किती आहे? कॉस पाय बाय 3 आता केलं ना आपण, कॉस पाय बाय 3. हे पण किती आहे? 1/2. आता क्वेश्चन याचा राहिला, रेडियनमध्ये 7 पाय बाय 6. हां, सो 7 पाय बाय 6 याचं डिग्रीमध्ये किती होणार? 180 बाय पायने मल्टिप्लाय करा, किती झालं? 210 डिग्री, करेक्ट. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? कोसेक 210. कसं स्प्लिट करणार 210ला? 180 प्लस 30. 180 कशावर आहे? एक्स ॲक्सिस. नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. 210चं लोकेशन काय झालं? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये कोसेक काय? निगेटिव्ह. मायनस कोसेक 30 किती आहे? आता सगळ्या व्हॅल्यूज आहेत, या व्हॅल्यूज जे सबस्टिट्यूट करा आणि कॅल्क्युलेट करा. -1/2. राईट. एक एक टर्म कॅल्क्युलेट करून घ्या. जसं साइन पाय बाय 6 माहिती आहे, कोसेक 7 पाय बाय 6 आणि कॉस पाय यांचे स्क्वेअर्स आहे. हां, या व्हॅल्यू इथे नका सबस्टिट्यूट करू, इथे साइन स्क्वेअर आहे. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? 2 इंटू साइन स्क्वेअर पाय बाय 6. साइन पाय बाय 6ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. 1/2चा स्क्वेअर प्लस कोसेक 7 पाय बाय 6 किती आलं आहे? -2. -2चा स्क्वेअर कॉस पाय बाय 3. कॉस पाय बाय 3 किती आहे? हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तू कॉस पाय बाय 3ची व्हॅल्यू चुकीची टाकली. कॉस पाय बाय 3 चेक कर ना, ते टेबल लिहिलं आहे का नाही? किंवा याच्यात बघ किती आहे. हां, काय ती टर्म? हां, 1/2. कराय कॅल्क्युलेट, सांगा किती येते? करा, सगळ्यांनी करा कॅल्क्युलेट, सांगा आन्सर्स काय ते. प्लस नाही, ते मल्टिप्लाय. मल्टिप्लिके या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे ना.
काय आहे ते फायनल आन्सर? 3/2. याच्यात बऱ्याच जणांची गडबडच आहे फ्रॅक्शनमध्ये. नाही किती आलं? 1/2. करेक्ट आहे, चेक करा एकदा. हां नाही, 1/2 + 1 झालं ना ते. 1/2 + 1 होणार ना पुढे. हां तुमचं आलं किती आलं? बाकी सगळं ते लिहिलं आहे, आता करा कॅल्क्युलेशन. हे बघा, एक एक टर्म व्यवस्थित लिहा. 2 लिहिला, 1/2चा स्क्वेअर किती होणार? 1/4 प्लस -2चा स्क्वेअर 4. इथे -4 काही जण लिहित आहे, -4 येणार नाही. स्क्वेअर ऑफ एनी नंबर पॉझिटिव्ह असेल नाही, पॉझिटिव्हच असणार आहे. आणि 1/2चा स्क्वेअर मॅथमध्ये पहिले मल्टिप्लिकेशन होतं. काही जण हे ॲड करताय, काहीतरी कन्फ्युजन करताय. हा 4 आणि हा 4 काय झाला? कॅन्सल. काय उरलं इथे? 1/2 प्लस 1 क्रॉस मल्टिप्लाय करा, किती बनणार? 3/2. फ्रॅक्शन्स एकदा व्यवस्थित बघून घ्या. अद्दाच ॲडिशन सबट्रॅक्शन. झाले काय? नेक्स्ट लिहा ज्यांचं झालं आहे. लिहा कॉट स्क्वेअर पाय, ज्यांचं झालं त्यांनी लिहा. झालं सगळ्यांचं? ठीक आहे, लिहूयात आपण नेक्स्ट. कॉट स्क्वेअर π/6 प्लस कोसेक 5 π/6 प्लस 3 tan square π/6 is equal to. Try this and next. So एक तर cot π/6 आहे, राईट? सो π/6 म्हणजे किती झालं? 30. कॉट 30 डिग्री फाइंड आउट करायचे. त्यानंतर tan π/6 एक टर्म आहे, आणि एक टर्म काय? कोसेक 5 π/6. हे इंडिव्हिज्युअली सॉल्व करा तुम्ही, हे नका करू, डिस्कशन नका करू.
टेबल तुम्हाला लिहून दिलं आहे, त्यातून कॅल्क्युलेट करा, व्हॅल्यूज टाका, करून बघा तरच कळेल ते. tan 30 किती आहे? 1/√3. सो cot 30 किती बनणार आहे? √3. फाइंड दिस. (150) सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक काय? पॉझिटिव्ह. व्हॅल्यू चेक करा, 1 कसं आलं? बरोबर आहे का? कोसेक 5π/6 का रॉंग आहे? कोसेक किती झालं? 150 झालं. करेक्ट? करेक्ट आहे का? हे 30 होणार. हां, 150ला काय लिहिलं? 180 - 30. एक्स ॲक्सिस कोसेकचं कोसेकच राहील. 150 डिग्रीचं लोकेशन काय आहे? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोसेक काय? पॉझिटिव्ह. साइन 30 1/2 आहे, तर कोसेक 30 किती होणार? 2. व्हॅल्यूज टाका आता. किती येते? 6. हां, नेक्स्ट घ्या. करेक्ट 6 येईल. याच्यात व्हॅल्यूज टाका फक्त. √3 कॉट स्क्वेअर आहे, सो दिस इज √3चा स्क्वेअर प्लस 2 प्लस 3 इंटू 1/√3चा स्क्वेअर. 3 प्लस 2 प्लस 3 इंटू 1/3. हां, 10.
येते का 10 येते का नाही? हे बघा एक टर्म काय साइन 3π/4 आहे, म्हणजे किती झाले? 135. सो साइन 180 मायनस 45. 180 एक्स ॲक्सिसवर आहे, साईनचं साईनच राहील. 135 सेकंड क्वाड्रंट आहे, पॉझिटिव्ह. हे किती बनणार? 1/√2. राईट. बाकीच्या व्हॅल्यूज माहिती आहे आपल्याला, पुट करूयात. सो 2 इंटू साइन 3π/4 चा स्क्वेअर आहे. व्हॉट इज साइन 3π/4? 1/√2. 1/√2 चा स्क्वेअर. 2 इंटू व्हॉट इज कॉस π/4 म्हणजे कॉस 45 झालं. 2 इंटू व्हॉट इज सेक π/3? कॉस चेक करायचा. कॉस π/3 त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. कॉस π/3 किती आहे? किती आहे कॉस π/3? 1/2. 1/2 चा रेसिप्रोकल. राईट. हे किती होणार? 1. हे झालं 1 प्लस 8 किती येणार आहे? 10. झाले का? हे असे क्वेश्चन येणारच नाही. असं कोणत्याच एक्झामला नाही येणार. बट ते जमत आहे का म्हणजे सगळ्यांना? हा, युनिट टेस्टला वगैरे ते 2 मार्क्सला वगैरे ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे CET झालं, JEEला हे नाही ना. हे एकदम बेसिक क्वेश्चन्स आहेत. बट इथेच प्रॉब्लेम आहे. हां, फ्रॅक्शन, ॲड, सबट्रॅक्शन झालं, व्हॅल्यूज लर्न करणं झालं, या गोष्टी जमायला पाहिजे. झाले का? नेक्स्ट घ्या, लास्ट करूया ते. राईट डाऊन tan 1 डिग्री इंटू tan 2 डिग्री इंटू tan 3 डिग्री अप टू tan 88 डिग्री tan 89 डिग्री इज इक्वल टू. रे तर काही काही टिपिकल एक्झाम्पल्स ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे होतं. हे तुम्हाला CETला वगैरे भेटतील असे क्वेश्चन्स. हे बघा, या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. राईट. ओके. सी हिअर, आधीच्या टर्म आपण ॲज इट इज लिहूयात. इथे एक टर्म येणार आहे. याच्या प्रिव्हियस टर्म काय येणार? tan 87 डिग्री. सो tan 87ला कॅन वी राईट दिस ॲज 90 मायनस 3. tan 88ला काय लिहिणार? tan 90 मायनस 2. tan 89ला काय लिहिणार? tan 90 मायनस 1. हे अलाइड अँगल झालं. π/2 मायनस थिटा, π/2 मायनस थिटा, π/2 मायनस थिटा. हे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज, फर्स्ट, सेकंड, थर्ड. tan 2 इंटू tan 3 डिग्री. नाव 90 डिग्री कशावर आहे? वाय ॲक्सिसवर. टॅनचं कन्वर्जन कशात होणार? कॉट. कॉट 3 लिहून घेतलं. 90 मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार? 90 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन काय? पॉझिटिव्ह.
नेक्स्ट अगेन 90 डिग्री कशावर आहे वाय ॲक्सिस टॅनचं कन्वर्जन कॉट फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे परत हा काय राहणार पॉझिटिव्ह हे किती बनणार कॉट 1 पुढची स्टेप येईल का सांगता हां कॅन्सल होतील कॉट कसला रेसिप्रोकल आहे टॅनचा करेक्ट सो टॅन 1 डिग्री टॅन 2 डिग्री टॅन 3 डिग्री कॉट 3 डिग्रीला काय लिहिता येईल तुम्हाला 1 बाय टॅन 3 डिग्री 1 बाय टॅन 2 डिग्री 1 बाय टॅन 1 डिग्री हे सगळ्या टर्म्स कॅन्सल होतील किती येणार आन्सर 1 इथे टॅन 4 आहे तो 1 बाय टॅन 4 ने कॅन्सल होईल टॅन 44 कशाने कॅन्सल होणार टॅन 44 डिग्री हां सगळे ते म्हणजे यांचे रेसिप्रोकल्स इथे जनरल नाही फक्त इथे एक मिडलला टॅन कोणती टर्म येणार 45 टॅन 45 किती आहे 1 सो त्याच्याने काही फरक पडणार नाही सो आन्सर किती येणार आहे 1